आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि विश्वजित कदम आहेत। ताई, खरं तर अनेक दिवसांचा मुद्दा होता, आज जे आहे ते आरक्षण दिलेलं आहे, काय सांगाल? आनंद आहे, उत्साह आहे सगळ्यांमध्ये, पण फक्त डाऊट हा वाटतोय की हे टिकेल का, हा पॉलिटिकल स्टंट नसावा अशी आम्हाला भीती आहे। कारण त्यांनी आम्हाला डिबेट होऊ नाही दिला। एखादं आरक्षण देण्याचं, एखादं बिल पास करताना डिबेट झाला पाहिजे, त्याचे प्रोज कॉन्स डेमोक्रेटिक वेनी ते सगळं व्हायला पाहिजे। तर इथं घोषणा होती आणि अक्षरशः बोलू नाही दिलं। आमच्या ज्या शंका कुशंका आहेत त्या आम्ही मांडल्या असत्या। तसंच तर नाही आहे ना, हे जे पहिलं झालं होतं कोर्टामध्ये नाही टिकलं, तसाच तर विषय हा होणार नाही ना, याची भीती आम्हाला आहे। टिकलं पाहिजे आणि टिकलं तर उत्साहच आहे, आनंदच आहे। जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे जो शब्द वापरला त्याचा उल्लेख सुद्धा होताना पाहायला मिळत नाही। जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। नाही, पण हा विषय जरांगे पाटील साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या बांधवांचं मराठवाड्याच्या भूमीतून हे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं होतं। परंतु नवी मुंबईला येऊन, वाशीला येऊन, मुंबईपर्यंत जाऊ असं सांगितल्यानंतर ज्या लाखो मराठा समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहून तिथं वाशीला जमले, केवळ ते वाशीतनं मुंबईला येऊ नये म्हणून हा काही एक सगळे सोऱ्यांचा एक पत्र काढून काही त्यांना फसवलं आहे का, हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो। आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय आज निर्णय घेतलेला आहे हे टिकलेलं आरक्षण असलं पाहिजे, टिकावं, हे महाराष्ट्रातल्या लाखो समाज बांधवांची न्याय हक्क मिळावा ही आमची मागणी आहे। म्हणून आज विधिमंडळाने एक मताने या ठिकाणी पाठिंबा दिलाय, पुढे काही फक्त त्याचा त्रास होऊ नये। पण गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे की पुन्हा एकदा मी चॅलेंज करणार आहे। जर चॅलेंज झालं तर सरकारची पूर्ण तयारी वाटते का आजच्या सगळ्या वातावरणावर? सदावर्ते साहेबांच्या पाठीशी कोण आहे परमेश्वर जाणे, पण त्याला रोखू कोण शकतं हे एवढं आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांना रोखू कोण शकतं हे आम्हाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे, असं सदावर्ते यांच्यावरती बोलताना पाहायला मिळते। त्यामुळे आता मराठा आरक्षण याची वाटचाल नेमकी कशी असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अजित सराजुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।